तब्बल 19 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। अधिकृतपणे त्यांनी पत्रकार परिषदेमार्फत मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र झाल्याची घोषणा केली। महाराष्ट्र आणि मराठी माणसाकरिता आपण एकत्र आले आहोत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे आणि ही साथ नेहमीच कायम राहील अशी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांद्वारे बोलताना भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली। व्हिडिओमध्ये ना राहुल छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। अरे उद्धव जी ठाकरे साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नाही आणि दोन्ही भाऊ म्हणजे आदरणीय उद्धवसाहेब, आदरणीय राजसाहेब, दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे आणि संपूर्ण मराठी माणसांना त्या एक खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि मराठी माणसांना हा आनंदच मिळणार आहे। कारण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे त्या ठिकाणी रोज राजकारण बदलत आहे, त्या राजकारणाचा दृष्टिकोन पाहिला तर हे पुढे काय होईल माहीत नाही, पण हे आपसात भांडणं, खून मारामाऱ्या, त्याच्यानंतर जे यांच्याच पक्षातले सगळे लोक आपसात भांडतात, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणाचंही लक्ष प्रशासनाकडे नाही आहे, फक्त यांचं राजकारणाकडे जास्त लक्ष हे स्पष्टपणे आहे। म्हणून या ठिकाणी दोन्ही भाऊ एकत्र झाल्याचा आनंद होतोय। बरं, यामुळे तुमचे जे काही विरोधक आहेत, मग ते तुमच्या सोबतचे सहकारी शिंदे असतील किंवा भाजप असेल, यांना काय वाटतं त्यांचं काय? नाही, त्यांना वाटतं होऊ नये आणि म्हणून त्या प्रकारच्या त्यांच्या बातम्या चालू आहे। बरं, मग त्यांचं काही नुकसान होऊ शकतं का दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर? नाही, ते माहित नाही। आता ते त्यांचं ते आम्ही आमच्या पद्धतीने आमचं दोन्ही बंधूंच्या बरोबर राहून महाराष्ट्रभर सुजलाम सुफलाम करायचा हे आमचं ध्येय।